एवढ्या का चपात्या ना ते ग्रिल पर्यंत मध्ये हे टाकायला पाहिजे सपोर्ट. काचवाल्यानं काहीतरी माहिती असतं ना. आता नवीन फॅशन निघाले ना, ते वरपासून ते खालपर्यंत काचा असतात. म्हणजे व आता ही नवीन ह्या सोसायटी आता चालू होत आहेत ना. आता आमच्या पण बिल्डिंगला बघा, बिल्डरनी बिल्डिंग बनवून दिली की गॅलरी देणार बाहेर थोडीशी. ती गॅलरी थोडीशी असणार आणि त्या काचा सरकून बाहेर जायचं. ताईच्या आहे वाटतं हॉलला, ताईच्या हॉलला आहे बघा. व अशा लांबीला आहेत, उंचीला. भिंत नाही त्या हॉललावर. त्या काचा सरकून मग बाहेर गॅलरीत जायचं आणि गॅलरीला मग त्या भिंती आहे. असं आहे ते. उद्या भूकंप वगैरे झाला तर सगळ्या काचा फुटून जातील. वाईट काय बोलायचं नाही हो. नाही नाही म्हणजे हल्ले आता मला फॅशनच झाली बिल्डर आहे. पूर्वी अर्ध्या भिंती आणि अर्ध्या खिडकीच्या काचा अशा होत्या. आता पूर्ण त्या काचांचीच खिडकी. पूर्वी बी होतं पण पूर्वी कमी बसत होते. आता अहो ती काचा सरकवायच्या आणि बाहेर गॅलरीत जायचं. असं आहे ते. बाल्कनी जराशी ठेवतात ती. ते आता अशी फॅशन निघाली त्यांची. रूम चांगला आहे ना बेसिक. हो, रूम मस्त आहे. आणि अहो बाहेर पण असं एरिया पण पॉश आहे. आणि नव्हती इथे. मी येऊन गेले पण फिरले नव्हते. आता फिरले ना ताई सांगते मी. ताई नव्हती का? आलो आणि मग मुलं पण होतीत ना, नातवंड. आणि आलो उशिराच आलेलो. उशिरा म्हणजे किती वाजता? मला वाटतं 7 का 7:30 झाले असतील का 8 वाजले. 8 वाजले होते आणि बाबूला नाईटला जायचं होतं. मग ते जेवलो आम्ही. जरा गप्पा जरा इकडे तिकडेच बोललो, जास्त बोललोच नाही. आणि मग आम्ही निघालो ना. म्हणजे किती तास थांबलाय ते? नाही, इकडे तिकडे मला वाटतं 2 तास. जेवू आला किती वाजता? 8 वाजता आलो आणि 10 वाजता निघालो ना आम्ही. मग ते इकडे तिकडे फोटो काढण्यात, बोलण्यात चालण्यात 1 तास गेला आणि खाण्यापिण्यात 1 तास गेला आणि मग निघालो आम्ही. नाही का? तुम्हालाच मी तिकडे येऊन जेवण बनवून दिलेलं की काय? थांबला नाही का? अहो तुम्ही आला नाहीत ना. का मी आलो का नाही तुम्ही आलात? ते कुठे होता का? बोरवली. तिकडे गेलेला. ध्रुवीने तुम्हाला जेवण करून घातलं की काय? ते ध्रुवी अंगावून जरा हे काढलं काहीतरी काढ. ते काही ना काही काढ. जरा ना तर आपलं तोंड कमी चालवलं ना तर कुणाचा क्लेश येणार नाही. बरं आता काढ. आपल्या पाठीमागे आयुष्यात सुधारायचे नाही. पावला पावलाला एखाद्याचं हे घेऊन येणार. काय आणलं कुणाचं? कुणाचं म्हणजे काय? आपली शब्द जपून वापरावे लागतात. दुसरं काय?